कल्पना करा की एखाद्या व्यक्तीकडे किंवा कुटुंबाकडे देशाचं भविष्य बदलण्याची प्रचंड ताकद आहे. त्यांच्याकडे अथांग असं गुप्त ज्ञान आहे. पण तरी ती माणसं सलग 100 वर्षे जाणीवपूर्वक पूर्णपणे अज्ञात राहण्याचा निर्णय घेतात. बापरे, म्हणजे सलग 100 वर्ष? हो, सलग 100 वर्षे. कोणतीही प्रसिद्धी नाही, सत्तेचा कोणताही मोह नाही आणि इतिहासाच्या पानांवर स्वतःच्या नावाची कोणतीही नोंद नाही. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण याच एका अत्यंत गूढ आणि विचार करायला लावणाऱ्या संकल्पनेचा वेध घेणार आहोत. नक्कीच. आणि आजचा आपला मुख्य संदर्भ आहे तो बाजिंद या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 83 वरचा एक अतिशय रंजक उतारा. बरोबर. एका साध्या जेवणाच्या प्रसंगातून सुरू होणारी ही कथा 100 वर्षांचं एक राष्ट्रीय रहस्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं एक पूर्णपणे वेगळं मानसशास्त्रीय विश्लेषण आपल्यासमोर मांडते. खरं तर हा एक असा विषय आहे जो इतिहासाकडे बघण्याचा आपला पारंपरिक दृष्टिकोन मुळापासून हादरवून टाकतो. आपण नेहमी सत्तेचा आणि प्रसिद्धीचा थेट संबंध जोडतो ना? हो, म्हणजे ज्याच्याकडे ज्ञान आणि ताकद आहे तो ती जगाला दाखवणारच असा आपला मानवी स्वभावाविषयीचा एक समज असतो. अगदी तोच समज. पण बाजिंदामधील हा विशिष्ट उतारा या समजाला छेद देतो. अज्ञात राहूनही प्रदीर्घ काळ एखादं ध्येय कसं जपलं जाऊ शकतं याचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ह्या उतार्याची सुरुवात एखाद्या गुप्तहेर कथेसारखी होत नाही किंवा मोठ्या युद्धभूमीवरही होत नाही. ती एका अतिशय सामान्य प्रसंगातून होते. होय, रोजच्या आयुष्यातील प्रसंगातून. कथेतील 4 पात्र दिवसभर प्रचंड शारीरिक कष्ट करून आलेली आहेत. भुकेनं त्यांची अवस्था अगदी वाईट झालीय. आणि समोर जेवण आल्यावर? हो, समोर पंचपक्वान्नाचं ताट आल्यावर त्यांचे चेहरे कमळासारखे फुलतात. तिथे सावित्री नावाची स्त्री त्यांना प्रेमाने सांगते की सावकाश होऊ दे भाऊ, ठसका लागेल. किती घरगुती दृश्य आहे. हो ना? हे दृश्य इतकं शांत आहे की यात काहीतरी भयानक रहस्य दडलं असेल याचा साधा संशयही येत नाही. हे बघा, साहित्यामध्ये आणि खऱ्या आयुष्यातही सर्वात मोठी रहस्य अनेकदा अशाच अत्यंत सामान्य वाटणाऱ्या आवरणाखाली लपलेली असतात. लेखकांनी इथे जाणीवपूर्वक हा विरोधाभास निर्माण केला आहे. म्हणजे अन्नाची गरज आणि रहस्य याचा काही संबंध? अगदी तसंच. शारीरिक भूक आणि अन्नाची गरज ही माणसाची सर्वात प्राथमिक अवस्था आहे. जेव्हा माणूस भुकेला असतो तेव्हा त्याचं लक्ष फक्त अन्नावर असतं. बरोबर. अशा अत्यंत असुरक्षित आणि नैसर्गिक क्षणी जेव्हा मेंदू पूर्णपणे शांत असतो तेव्हा एखादा मोठं रहस्य उलगडणं हा एक अत्यंत प्रभावी कथा सांगण्याचा मार्ग आहे. नेमके तेच. कारण या शांत वातावरणात सखाराम नावाचं पात्र पाण्याचा घोट घेतं आणि सावित्रीला उद्देशून सहज बोलून जातं. तो म्हणतो, बाईसाहेब, दिवसभर खंडूजींनी तुमची कथा सांगितली आम्हाला. लय लय पुण्यवान माणसं आहेसा तुम्ही. हो, हेच ते वाक्य. आणि त्यानंतर तो जो खुलासा करतो तो खरोखरच विचार करायला लावणारा आहे. तो सांगतो की बाजिंद नावाच्या एका अत्यंत प्रभावशाली व्यक्तीने त्यांना त्याच्या राज्यात बोलवून घेऊन 100 वर्षांचं अक्रीत उलगडून सांगितलं आहे. 100 वर्षांचा अक्रीत? अंगावर काटा येतो हे ऐकून. हो ना? हे असं आहे की आपण एखाद्या कुटुंबासोबत निवांत जेवायला बसलो आहोत आणि अचानक आपल्याला समजतं की हे लोक गेल्या शतकापासून एका राष्ट्रीय स्तरावरच्या गुप्त मोहिमेचे सूत्रधार आहेत. हीच तर लेखकाची खरी ताकद आहे. पण इथे मला एक प्रश्न पडलाय. जर हे रहस्य 100 वर्षे इतक्या गुप्तपणे पाळलं गेलं होतं तर सखारामसारखी व्यक्ती जेवताना इतक्या सहजपणे त्याबद्दल कशी बोलू शकते? हे थोडं धोक्याचं वाटत नाही का? हा खूप महत्वाचा मुद्दा उपस्थित केलात तुम्ही. वरवर पाहता हे निष्काळजीपणाचं वाटू शकतं, पण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केल्यास 100 वर्ष एखादं रहस्य पिढ्यानपिढ्या छातीशी बाळगणे हा एक प्रचंड मोठा मानसिक ताण असतो. म्हणजे तो ताण कुठेतरी व्यक्त होणं गरजेचं होतं. नक्कीच. जेव्हा बाजिंदीने त्यांना हे रहस्य उलगडून सांगितलं तेव्हा त्यामागे एक ठोस कारण होतं. त्यांना त्यांच्या या प्रदीर्घ मोहिमेतील एक अत्यंत महत्वाचा दुवा गवसला होता. खंडूजींच्या रूपाने. अगदी बरोबर. सखारामचं ते वाक्य निष्काळजीपणातून आलेलं नाही, तर ती एक प्रकारची मानसिक मुक्ती आहे. अनेक दशकांची एकाकीपणाची भावना संपून आता आपल्याला समजून घेणारे लोक मिळाले आहेत या दिलास्यातून आलेली ती प्रतिक्रिया आहे. हे स्पष्टीकरण पटण्यासारखं आहे. तो दिलासा सावित्रीच्या पुढच्या प्रतिक्रियेतही दिसून येतो.
ती सखारामचं बोलणं ऐकून क्षणभर गंभीर होते आणि मान्य करते की तिच्या पूर्वजांनी नक्कीच काहीतरी पुण्य केलं असेल. पण लगेचच ती एक खंतही व्यक्त करते. हो, ती एक अत्यंत विरोधाभासी विधान करते. ती म्हणते, पण आम्हाला काय माहिती होतं की नियती आमच्याशी इतका क्रूर खेळ खेळत आहे. आता इथे मला तुमचा दृष्टिकोन समजून घ्यायचा आहे. हां, सांगा ना. सामान्यतः एखाद्या महान राष्ट्रीय मोहिमेचा किंवा 100 वर्षांच्या परंपरेचा भाग असणं हे कोणत्याही व्यक्तीसाठी प्रचंड अभिमानाचं कारण असायला हवं. ती स्वतःला एखाद्या नायिकेसारखं मानू शकली असती. बरोबर. मग ती याला नियतीचा क्रूर खेळ का म्हणते? मी जेव्हा हे वाचत होतो तेव्हा मला हा प्रश्न पडला. मी सांगेन याचं कारण. लांबून पाहताना महान कार्य किंवा गुप्त मोहीम हे शब्द खूप आकर्षक वाटतात. पण प्रत्यक्षात जेव्हा एखादं कुटुंब 100 वर्ष अशा ध्येयासाठी जगतं तेव्हा त्यांना त्यांची सामान्य मानवी ओळख पूर्णपणे पुसून टाकावी लागते. म्हणजे त्यांचं स्वतःच असं काहीच उरत नाही. हो, सावित्री जी खंत व्यक्त करत आहे ती एका हरवलेल्या सामान्य आयुष्याची खंत आहे. विचार करा, अशा कुटुंबातील लोकांना स्वतःच्या आवडीचं करिअर निवडता येत नाही, मुक्तपणे प्रवास करता येत नाही, किंवा समाजात साधेपणाने मिसळताही येत नाही. त्यांच्या प्रत्येक कृतीवर एका अदृश्य ध्येयाचं नियंत्रण असतं. बापरे, हा खूप मोठा त्याग आहे. हो ना. पूर्वजांनी सुरू केलेल्या कार्याचं ओझं पिढ्यानपिढ्या वाहताना वैयक्तिक सुखे, इच्छा आणि आकांक्षा यांचा जो बळी द्यावा लागतो तो या नियतीच्या क्रूर खेळाचा भाग आहे. म्हणजे एका अर्थाने त्यांचं जीवन हे त्यांचं स्वतःचं राहिलेलंच नसतं. ते केवळ एका मोठ्या यंत्रातील एक भाग बनून राहतात. अगदी तसंच. पण याच अनुषंगाने सावित्री पुढे जे बोलते ते मला या संपूर्ण उतार्यातील सर्वात शक्तिशाली विधान वाटतं. ती सांगते की बाजिंदाने त्यांना बोलावले याचा त्यांना अभिमान आहेच, पण त्याहूनही मोठा अभिमान तिला एका वेगळ्याच गोष्टीचा आहे. वेड्या माणसांबद्दल बोलते ती तिथे. हो, ती म्हणते 100 वर्ष ही वेडी माणसं स्वतःचं जीवन न जगता, इतके गूढ ज्ञान असून देखील त्याचा गैरवापर न करता, प्रसिद्धीपासून दूर राहून देशाचे काम करत होती. आणि हाच तो सर्वोच्च त्यागाचा पुरावा आहे. सावित्रीने वापरलेला वेडी माणसे हा शब्द खूप लक्षवेधी आहे. का बरं? कारण समाजाच्या परिमाणात जी माणसं स्वतःच्या फायद्याचा विचार करत नाहीत त्यांना अनेकदा वेडीच म्हटलं जातं. पण मला इथे थोडं सखोल जायचं आहे. कारण आजच्या जगात आपण पाहतो की माणसाकडे थोडीशी जरी सत्ता किंवा ज्ञान आलं तरी तो त्याचं भांडवल करून समाजात स्वतःचं प्रस्थ निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. अगदी खरंय. मानवी स्वभाव स्वार्थी असतो. मग सलग 100 वर्ष म्हणजे किमान 3 ते 4 पिढ्या इतके अथांग ज्ञान आणि शक्ती हाती असूनही एकाही पिढीने त्या ज्ञानाचा वैयक्तिक स्वार्थासाठी वापर केला नाही, हे कसं शक्य होऊ शकतं? हे एखाद्या मानवी स्वभावाच्या विरुद्ध दिशेने पोहण्यासारखं नाही का? नक्कीच. हे मानवी स्वभावाच्या अगदी विरुद्ध आहे आणि म्हणूनच ते इतकं दुर्मिळ आणि महान आहे. एखादी गोष्ट 100 वर्ष टिकवून ठेवण्यासाठी केवळ नियम किंवा शिस्त पुरेशी नसते. मग आणखी काय लागतं? त्यासाठी एक अत्यंत प्रबळ मूल्य व्यवस्था लागते. अशा कुटुंबांमध्ये ज्ञानाकडे सत्तेचं साधन म्हणून पाहिलं जात नाही, तर ती एक पवित्र जबाबदारी मानली जाते. म्हणजे देशाचं हित हे स्वार्थापेक्षा मोठं असतं त्यांच्यासाठी. बरोबर. वैयक्तिक स्वार्थापेक्षा समष्टीचे किंवा देशाचे हित मोठे आहे हे तत्व त्यांच्या रक्तात भिनवलेलं असतं. जेव्हा एखाद्या ध्येयाची उंची तुमच्या स्वतःच्या अस्तित्वापेक्षा मोठी असते तेव्हा प्रसिद्धीचा मोह आपोआप गळून पडतो. खरंच की. सावित्रीला वाटणारा खरा अभिमान हा बाजिंदाच्या संपर्कात आल्याचा नाही, तर तिच्या पूर्वजांनी सत्तेचा आणि ज्ञानाचा गैरवापर करण्याच्या मोहावर जे 100 वर्षे नियंत्रण ठेवलं त्या नैतिक विजयाचा आहे. हा मुद्दा खरोखरच दृष्टिकोन बदलणारा आहे. ज्ञानाचा गैरवापर न करण्याचा संयम हा ज्ञान मिळवण्यापेक्षाही मोठा गुण आहे, हे यातून स्पष्ट होतं. नक्कीच. आता आपण या कथेतील एका वेगळ्या आणि अत्यंत महत्त्वपूर्ण वळणाकडे जाऊया. त्या रात्री बाजिंदने या सर्वांना संपूर्ण चंद्रगड दाखवला. त्यांचा राजेशाही पाहुणचार केला. आणि मग एक अतिशय गंभीर विषय मांडला. हो, तो खंडोजीला एका मोठ्या गंभीर मुद्रेने म्हणतो की खंडोजी, 100 वर्षे आम्ही ज्या संधीच्या शोधात आहे ती आम्हाला तुमच्या रूपाने मिळाली आहे. माझे एक काम कराल? यावर खंडोजी त्वरित होकार देतो. हो, आणि तो असाही म्हणतो की तुमचं हे जे कार्य आहे ते महाराजांच्या म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यापेक्षा कमी नाहीये. खंडोजीची ही प्रतिक्रिया अत्यंत नैसर्गिक आहे. ज्या व्यक्तीने 100 वर्ष देशासाठी इतकं मोठं गुप्त जाळं विणलं आहे त्याची तुलना तो साहजिकच इतिहासातील सर्वात महान नेतृत्वाशी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांशी करतो. पण इथेच या उतायाचा सर्वात अद्भुत भाग येतो.
खंडोजीच्या या स्तुतीवर बाजिंदू अजिबात सुखावत नाही किंवा ती तुलना आनंदाने स्वीकारतही नाही. तो तत्काळ नकार देतो. तो म्हणतो, नाही नाही खंडोजीराव, महाराज हिमालय तर आम्ही कुठलं टेकाड, ते गरुड तर आम्ही डास. हे विधान आपल्याला खरोखर विचार करायला भाग पाडतं. अगदी खरंय. जो माणूस 100 वर्षे एक गुप्त सत्ता चालवतोय, ज्याच्याकडे अफाट ज्ञान आहे, तो स्वतःला महाराजांसमोर अक्षरशः क्षुद्र मानतो. मला सुरुवातीला वाटलं की हा कदाचित फक्त एक औपचारिक नम्रपणा असेल. पण तसं नाहीये. हो, बाजिंदेने या विधानाचं जे स्पष्टीकरण दिलं आहे ते पाहता हा केवळ नम्रपणा नसून इतिहासाचं अत्यंत सखोल आणि अचूक आकलन आहे असं वाटतं. तुमचं निरीक्षण अगदी अचूक आहे. हा खोटा किंवा औपचारिक नम्रपणा अजिबात नाही. बाजिंदसारखी प्रगल्भ व्यक्ती जेव्हा स्वतःला डास आणि महाराजांना गरुड म्हणते, तेव्हा त्यामागे एक अत्यंत भक्कम वैचारिक बैठक असते. कोणती बैठक? बाजिंद पुढे जे म्हणतो ते खूप महत्वाचं आहे. तो सांगतो, 350 वर्षांची गनिमांची भीती सामान्य माणसांच्या मनातून काढून असामान्य कामगिरी करून घेणारे शिवाजीराजे हे जणू शिवाचे अवतार वाटतात. म्हणजे त्याला स्वतःच्या कार्याची मर्यादा आणि महाराजांच्या कार्याची अथांग व्याप्ती यातील फरक पूर्णपणे समजलेला आहे. अगदी बरोबर. आणि इथेच मला तुमच्याकडून हे अधिक सविस्तर समजून घ्यायचं आहे. कारण आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचतो तेव्हा आपण बहुधा त्यांच्या लढाया, किल्ले जिंकण्याचं तंत्र या भौतिक यशांवर जास्त लक्ष केंद्रित करतो. हो, आपण अफजलखानाचा वध किंवा सुरतेची मोहीम याच गोष्टी जास्त चर्चिलेल्या पाहतो. पण बाजिंद इथे कोणत्याही युद्धाचा किंवा किल्ल्याचा उल्लेख करत नाही. तो थेट 350 वर्षांची भीती आणि ती मनातून काढून टाकण्याबद्दल बोलतोय. ही नेमकी कोणती मानसशास्त्रीय क्रांती होती ज्याला बाजिंद इतकं मोठं मानतो? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. बाजिंद ज्या गोष्टीकडे लक्ष वेधत आहे तोच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा सर्वात कळीचा आणि क्रांतिकारी भाग आहे. जर आपण महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ पाहिला तर महाराष्ट्रावर आणि बहुतांश भारतावर परकीय किंवा स्थानिक सुलतानांची सद्दी होती. सुमारे 350 वर्ष हा प्रदेश आणि इथली जनता एका सततच्या दहशतीखाली जगत होती. आणि या प्रदीर्घ गुलामगिरीचा परिणाम लोकांच्या मनावर झाला होता असं तुम्हाला म्हणायचंय? अगदी तंतोतंत. जेव्हा अनेक पिढ्या सतत अन्याय सहन करतात तेव्हा लोकांच्या मनात एक न्यूनगंड निर्माण होतो. आपण लढू शकत नाही, आपण सत्ताधारी होऊ शकत नाही, अन्याय सहन करणे हेच आपले प्राक्तन आहे, अशी पराभूत मानसिकता समाजात खोलवर रुजली होती. म्हणजे सामान्य शेतकरी हातात तलवार घेण्याचा विचारही करू शकत नव्हता. बरोबर. आणि हे 350 वर्षांची मानसिक साखळदंड तोडणे हे जगातील कोणत्याही अभेद्य किल्ल्याची तटबंदी पाडण्यापेक्षा 1000 पटीनं कठीण काम होतं. हे खरोखरच अवाक करणार आहे. म्हणजे महाराजांचं खरं यश हे त्यांनी किती प्रदेश जिंकलं यात नाही, तर त्यांनी सामान्य माणसाचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलला यात आहे. होय. आणि ते त्यांनी कसं केलं? त्यांनी फक्त उपदेश केला नाही तर कृतीतून दाखवून दिलं. उदाहरणाने प्रस्थापित केलं. नक्कीच. जेव्हा अत्यंत बलाढ्य वाटणाऱ्या शत्रूंना महाराजांनी आणि त्यांच्या मुठभर मावळ्यांनी धूळ चारली तेव्हा सामान्य रयतेला जाणीव झाली की हे सत्ताधीश अजिबात अजिंक्य नाहीत. त्यांच्या मनातील ती शतकानुशतके साचलेली भीती गळून पडली. ज्या हातांनी फक्त नांगर धरला होता त्या हातामध्ये महाराजांनी तलवारी दिल्या. एका दबलेल्या भयभीत समाजाला त्यांनी स्वतःच्या हक्कांसाठी लढायला शिकवलं. ही एक अशी मानसशास्त्रीय क्रांती होती जिने लोकांच्या विचार प्रक्रियेची मुळापासून पुनर्रचना केली. आता मला बाजिंदचं ते हिमालय आणि टेकाड हे रूपक पूर्णपणे समजतंय. बाजिंदचं कार्य कितीही मोठं असलं तरी ते एका विशिष्ट मोहिमेपुरतं मर्यादित आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे केलं तो एका संपूर्ण राष्ट्राचा आत्माच बदलून टाकणारा पायाभूत बदल होता. अगदी बरोबर. जर महाराजांनी ती भीती लोकांच्या मनातून काढली नसती तर कदाचित बाजिंदसारख्या लोकांना त्यांच्या 100 वर्षांच्या मोहिमेसाठी लागणारा धाडस आणि प्रेरणा मिळालीच नसती. हा अगदी अचूक निष्कर्ष आहे. बाजिंदाला या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे की तो ज्या स्वातंत्र्यासाठी काम करत आहे त्याचा पायाच महाराजांच्या त्या मानसिक क्रांतीवर उभा आहे. म्हणूनच तो स्वतःच्या त्यागाला महाराजांच्या त्या एका क्रांतीपुढे लहान म्हणतो. खऱ्या नेतृत्वाची हीच ओळख असते. जेव्हा तुम्हाला तुमच्या प्रेरणास्थानाची खरी उंची समजते तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने मोठे होता. बाजिंदाचा हा नम्रपणा त्याची वैचारिक प्रगल्भता सिद्ध करतो. आणि
ह्याच प्रगल्भतेमुळे जेव्हा बाजिंद पुन्हा विचारतो की माझे एक काम कराल, तेव्हा खंडोजी क्षणाचाही विचार न करता त्वरित म्हणतो, हो नक्कीच आदेश द्या. तिथे खंडोजीने दिलेला होकार हा केवळ बाजिंदला दिलेला नाही, तर त्या अखंड परंपरेला आणि महाराजांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या त्या निस्वार्थ कार्याला दिलेला होकार आहे तो. नक्कीच. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका पुस्तकाच्या फक्त एका पानावरील संवादातून किती मोठा पल्ला गाठलाय नाही का? हो, खूपच मोठा प्रवास होता हा. अतिशय थकून आलेल्या माणसांच्या जीवनापासून सुरू झालेला एक साधा प्रसंग आणि त्यातून अचानक उलगडलेलं 100 वर्षांचे एक राष्ट्रीय रहस्य. सत्तेचा मोह टाळून चाललेली गुप्त देशसेवा. आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अफाट मानसशास्त्रीय क्रांतीपुढे एका शक्तिशाली व्यक्तीने व्यक्त केलेली अत्यंत प्रामाणिक भावना. हा संपूर्ण प्रवास आपल्याला खूप काही शिकवून जातो. होय. आणि यातून मिळणारा सर्वात महत्वाचा धडा हा आहे की इतिहास हा केवळ मोठ्या घटनांचा किंवा सुवर्णाक्षरांनी लिहिलेल्या प्रसिद्ध व्यक्तींचा नसतो. अगदी बरोबर. तो इतिहास अशा हजारो अज्ञात लोकांच्या निस्वार्थ त्यागातूनही घडत असतो, जे प्रसिद्धीच्या प्रकाशापासून दूर राहून, अंधारात राहून देशाचा पाया मजबूत करत असतात. त्यांच्याकडे अफाट क्षमता असूनही ते केवळ एका ध्येयासाठी स्वतःच्या अस्तित्वाचा होम करतात. अगदी 100% खरं. आणि म्हणूनच या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्याजोगा मुद्दा श्रोत्यांसमोर उपस्थित करावासा वाटतो. कोणता मुद्दा? आज आपण ज्या जगात वावरत आहोत, जो मोकळा श्वास घेत आहोत, तो केवळ इतिहासाच्या पुस्तकांमध्ये ज्यांची नोंद आहे त्यांच्यामुळे शक्य झाला आहे का, की यामागे अशा असंख्य वेड्या माणसांची शतकानुशतकांची तपश्चर्या आहे, ज्यांनी स्वतःची ओळख जाणीवपूर्वक पुसून टाकली, ज्यांनी कोणत्याही प्रशस्तीपत्राची अपेक्षा न ठेवता आपलं आयुष्य वेचलं? हो. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत निवांतमध्ये जेवायला बसते आणि कुणीतरी अगदी साधेपणाने म्हणतं, सावकाश खा, ठसका लागेल, तेव्हा हा विचार नक्की मनात यायला हवा. कोण जाणे, या अत्यंत साध्या वाटणाऱ्या क्षणांमागे अशाच एखाद्या अज्ञात कुटुंबाचा 100 वर्षांचा त्याग दडलेला असेल. असा विचार केला की आपल्या आजूबाजूचं जग, ती साधी माणसं आणि आपला इतिहास ह्या सर्वांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच कायमचा बदलून जातो. खरंच हा विचार खूपच अंतर्मुख करणारा आहे. तर आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. या एका पानाने आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आणि त्याहूनही अधिक नवीन प्रश्न विचार करायला दिले. धन्यवाद. धन्यवाद.